मॅक्झिरिच ड्रीप, आजपर्यंत मॅक्झिरिच स्प्रेचं येत होतं. मॅक्झिरिच ड्रीप हे आपण नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे, नवीन मार्केटमध्ये आणलेलं आहे. याला नाव दिलेलं आहे शुद्ध स्वरूपातील निवळी. हे आम्ही पंढरपूरला गेलो होतो त्यावेळी तात्यांच्याच तोंडून निघून गेलं, तेच मी इथं घेतलंय. ही खरंच शुद्ध स्वरूपातील निवळी आहे. तुम्ही बघा, निवळी बनवायचं म्हणलं की 200 लिटर पाणी घेणार, 25 किलो सुपर फॉस्फेट घेणार, त्यात सल्फ्युरिक ऍसिड टाकणार 2-1 लिटर, अर्धा ते 1 लिटर तुम्ही फॉस्फरिक ऍसिड टाकणार. एवढं सगळं करून सुद्धा तळाला साकार राहतोय ना. बनवताय का नाही निवळी? तळाला साकार राहतोय का नाही? साकार राहिला म्हणजे काय? तो लगेच उपलब्ध होणार आहे का? तो विद्राव्य नाहीये. विद्राव्य नाही म्हणजे विरघळत नाही म्हणजे काय? तो उपलब्ध. आपण काय करतो, वर जी निवळी असते ती तेवढी ड्रिपनं सोडतो. आता तो खेळ करायची बसायची काहीही गरज नाही. रात्रभर ते पाण्यात भिजत ठेवा, ढवळा, दुसऱ्या दिवशी जी वरती निवळी येते ती ड्रिपनं सोडा, काहीही गरज नाही. अतिशय शुद्ध स्वरूपातली ही निवळी आहे. ही गव्हर्नमेंटची ग्रेड आहे. ऍक्च्युली गव्हर्नमेंटनंच ही ग्रेड FCO मध्ये आणलेली आहे. फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर मध्ये ही ग्रेड आणलेली आहे. याला केमिकली कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट म्हणतात. 22% फॉस्फरस येतो याच्यामध्ये, 4% कॅल्शियम, आणि आपण स्वतः थोडा बोरॉन ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. बघा, इथं आता तुलना म्हणता येणार नाही, पण एक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतोय, मग तुमचं 60-20 पेक्षा हे वेगळं कसं, किंवा 12-61 पेक्षा वेगळं कसं? मग आम्ही आजपर्यंत 60-20 वापरत होतो, 12-61 वापरत होतो, मग ते वापरायचं का नाही? तर थोड्या गोष्टी समजून घ्या काय आहेत. बघा, 60-20 आणि मॅक्झिरिच ड्रीप, मी म्हटलं तुलना होत नाही. का होत नाही? कारण 60-20 मध्ये पालाश आहे, मॅक्झिरिच ड्रीप मध्ये कॅल्शियम आहे. फॉस्फरस दोन्हीत पण आहे, पण मॅक्झिरिच ड्रीप मध्ये कॅल्शियम आहे, 60-20 मध्ये पालाश आहे. त्याच जागी 12-61चा विचार केला तर 12-61 मध्ये नत्र आहे, मॅक्झिरिच मध्ये नत्र नाही. त्यामुळे तशी तुलना होत नाही. पण आपण फक्त फॉस्फरसला ध्यानात घेऊन थोडीफार आपण तुलना बघूया. तर 60-20च्या बाबतीत P2O5 किती आहे? 60-20 मध्ये निश्चित जास्त आहे, 60% P2O5 आहे. मॅक्झिरिच मध्ये किती आहे? 22% आहे. बरं मला सांगा, झाड काय पर्सेंटेज बघून खातं का हो अन्न? चला 60-20 मध्ये फॉस्फरस 60% आहे, आपण पहिला 60-20 ला खाऊया, असं काय आहे काय? तर असं नाहीये. तर काय आहे नेमका विषय? तर डायहायड्रोजन फॉस्फेट H2PO4-. जर तुम्ही कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट, त्याच्या नावातच आहे उत्तर की याच्यामध्ये H2PO4- हे पहिलं प्राधान्य देतं मुळ्या, की मला ह्या स्वरूपात फॉस्फरस पाहिजे, आणि तो आपल्या मॅक्झिरिच ड्रीप मध्ये आहे. बरं तुम्ही म्हणणार मग 60-20 मध्ये नाही काय? तो 60-20 म्हणजे काय आहे नेमकं? 60-20 हे मोनोपोटॅशियम फॉस्फेट, बरोबर का? सॉरी, मोनोपोटॅशियम फॉस्फेट हे ऍक्च्युली 0:34 ला 60-20 करणे म्हणजे एखादा 12वी सायन्स केमिस्ट्री बंद झालं असेल किंवा BSc केमिस्ट्री बंद झाला असेल तर त्याला पण लक्षात येईल हे काय आहे नेमकं. 0:34 होतच की, मग परत 60-20 आलं, मग परत 60-30 आलं, म्हणजे कशासाठी नेमकं? पण बघा, मोनोपोटॅशियम फॉस्फेट त्याच्यामध्ये पण सूत्र काय आहे? K(H2PO4). मग तिथं पण H2PO4 आहेच की. H2PO4 आहेच की तिथं पण. मग इथं विषय काय येतो? तुमची जमीन आणि त्याचा pH. तुमची जमीन आणि त्याचा pH. तुमची जमीन अल्कलाईन असेल, तुमच्या जमिनीत चुनखड जास्ती असेल, तर 60-20 हे कार्यक्षमतेनं काम करू शकणार नाही. त्या H2PO4चं HPO4(2- मध्ये रूपांतर होणार. परत ते HPO4(2- कॅल्शियम सोबत किंवा फेरस सोबत किंवा अल्युमिनियम सोबत जोडलं जाऊन कॅल्शियम फॉस्फेट, आयर्न फॉस्फेट तयार होणार, की जे पाण्यात अविद्राव्य असते. हे कधी होत असते? अल्कलाईन pH ला. आणि आपल्या सगळ्या जमिनी अल्कलाईन.
आणि म्हणून हा प्रॉडक्ट असा आणण्याचं कारण हेच की याचा पीएच, मुळात ह्या प्रॉडक्टचाच पीएच 1.1 1.2 म्हणजे अतिशय ऍसिडिक प्रॉडक्ट आहे हा. आपण अतिशय ऍसिडिक म्हटलं तर आपण फॉस्फरिक ऍसिड वापरतो, सल्फ्युरिक ऍसिड वापरतो, हे ऍसिडिक प्रॉडक्ट आहेत. तसाच हा सुद्धा मॅक्झिरिज ड्रीप ऍसिडिक प्रॉडक्ट आहे. काळजी करू नका, तुमच्या हाताला काही जखमा वगैरे होणार नाहीत या प्रॉडक्टनं. तर बघा काय म्हणलंय, पिटो-5 याच्यामध्ये जास्त आहे, त्याच्यामध्ये मध्यम आहे. पिकाला उपलब्ध फॉस्फरस 60-20 कमी. का कमी? 60-20 खत वाईट आहे असं मी म्हणणार नाही. विषय येतो तो आपली जमीन, आपल्या जमिनीचा पीएच, त्याच्यामध्ये चुनखड किती आहे, ह्या गोष्टी येतात आणि त्याच्यामुळे ते कमी पडते. आणि ते कमी पडतंय म्हणून लगेच उपलब्ध होणारा फॉस्फरस मॅक्झिरिज ड्रीप मध्ये आहे. ह्या H2PO4 मायनसचं रूपांतर हा ऍसिडिक वातावरणात असल्यामुळं त्याच्या नादाला कोण लागतच नाही. थोडक्यात ते मुळीच घेणार, ते मुळीच्याच उपयोगी पडणार. तर पिकाला उपलब्ध फॉस्फरस इथं 60% आहे म्हणून भारी, हा विषय डोक्यातून काढून टाका. हा कमी कुठल्या कंडिशन मध्ये, अल्कलाइन सॉइल मध्ये किंवा जिथं चुनखड जास्ती आहे तिथं कमी प्रमाणात उपलब्ध होणार. मॅक्झिरिज ड्रीप मधला हा H2PO4 मायनस हा पूर्णपणे उपलब्ध होणार आणि लगेच उपलब्ध होणार. जमिनीत स्थिरीकरण याचं जास्त होणार. मी अल्कलाइन जमिनीचा विचार करून बोलतोय आणि मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायची हे आहे की 1261 ला मी वाईट म्हणत नाही, 05234 ला मी वाईट म्हणत नाही, 60-20 ला मी वाईट म्हणत नाही. पण आपल्या जमिनीसाठी काय योग्य आहे तर मॅक्झिरिज ड्रीप. आणि ते का हे मी तुम्हाला सांगतोय. बरं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही 60-20 वापरू नका, 1261 वापरू नका, वापरा. पण कुठल्या कंडिशन मध्ये ते पण तुम्हाला पुढे सांगतो. पण क्षारांचा ताण इथं जास्ती धोका आहे. मी सांगितलं की कॅल्शियम जाऊन अटॅच झाला की कॅल्शियम फॉस्फेट, आयर्न जाऊन अटॅच झाला की आयर्न फॉस्फेट, आणि हे अविद्राव्य क्षार आहे, हे पाण्यात विरघळत नाहीत. द्राक्षाचा प्रतिसाद इथं एकसारखा दिसून येत नाही, पण तुम्ही मॅक्झिरिज ड्रीप वापरा. मी तर काही लोकांना नाशिक मधल्या चॅलेंज केल्या की तुम्ही मॅक्झिरिज ड्रीप वापरा, पिट्योल काढा. दुसऱ्या प्लॉटला तुम्ही 1261 आणि 60-20 वापरा, पिट्योल काढा. पिट्योल मी स्वतः चेक करून देणार लॅबमध्ये फ्री ऑफ कॉस्ट, आणि तुम्ही फरक बघा. तर मुळात त्याच्या नावातच आहे की हे कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट आहे की ज्याच्यामध्ये H2PO4 मायनस आहे. हे सहजी याचं रूपांतर HPO4 मायनस मध्ये होत नाही, की जो दुय्यम प्रेफरन्स आहे. म्हणजे HPO4 मायनस मधला पण फॉस्फरस खाल्ला जाऊ शकतो, पण तो प्रेफरन्स नाही मुळीचा. मुळीचा प्रेफरन्स हा पहिला H2PO4 मायनस, हे मला खायचं आहे, डायहायड्रोजन फॉस्फेट स्वरूपातलं मला खायचं आहे. बघा त्याची किंमत वगैरे सगळी नमूद केलेली आहे. MRP सर्वसाधारण 5 लिटर 1450 आहे, 10 लिटर 2600 रुपयाच्या आसपास आहे. याच्या रेकमेंडेशनच्या बाबतीत विचार केला तर माफी असावी, हे थोडे स्लाइड इंग्लिशमध्ये वेळावेळ केलेले आहेत. तर मी सांगतो सर्वसाधारण 3 ते 4 पानावस्था आहे किंवा 0 ते 10 दिवस छाटणीनंतर तुम्ही याचा वापर मुळांच्या ऍक्टिव्हेशनसाठी, मुळं कार्यरत व्हावी याच्यासाठी करायचा आहे. किती प्रमाणात करायचा आहे तर 2 लिटर. आणि ह्याच्या सोबत जी अतिशय म्हणजे एकमेकांच्या हातात हात धरून जसं 2 डोस चालतात तसे चालणारी खतं म्हणजे अमोनियम सल्फेट आणि पोटॅशियम सल्फेट 0050, ही 2 चांगली खतं तुम्ही याच्यासोबत वापरू शकताय. म्हणजे बघा, मॅक्झिरिज ड्रीप मधनं तुम्हाला कॅल्शियम मिळाला, फॉस्फरस मिळाला, थोड्या प्रमाणात बोरॉन मिळाला, अमोनियम सल्फेट मधनं तुम्हाला अमोनिकल नत्र मिळाला, सल्फर मिळाला. तर ड्रीपद्वारे तुम्ही 2 लिटर ह्या प्रमाणात मॅक्झिरिज ड्रीप वापरू शकताय. अमोनियम सल्फेट गरजेनुसार 8 ते 10 किलो. हे कधी पहिल्या सुरुवातीच्या 10 दिवसाच्या वेळी. आता बघा, मी सांगितलं हा खूप स्ट्रॉंगली ऍसिडिक आहे आणि स्ट्रॉंगली ऍसिडिक असल्यामुळं फॉस्फरस अपटेक अल्कलाइन सॉइल मध्ये अतिशय चांगला होतो. पुढे काय म्हणलंय, अमोनियम सल्फेट मध्ये अमोनियम आयन्स आहेत. अमोनियम इम्प्रूव्ह रूट झोन ऍक्टिव्हिटी. हे अमोनियम आयन जे आहेत
त्या रूट झोन मधली ऍक्टिव्हिटी आहे ती सुधारणार आहे. त्यामुळे हे अशा पद्धतीने मी तुम्हाला रेकमेंडेशन दिलंय. बघा, याच्या अगोदर तुम्ही चार्ट जर बघितलेले असतील आपल्या वर्षाग्रोची जी मार्गदर्शिका येते त्याच्यामध्ये तुम्हाला याच्या अगोदर काय दिलं जायचं की सल्फ्युरिक ऍसिड, फॉस्फरिक ऍसिड, त्याच्यासोबत मग अमोनियम सल्फेट किंवा इतर खतं असायची, 19-19 असायचं किंवा 0050 असायचं. आता ते सल्फ्युरिक फॉस्फरिक काढून टाकलंय आपण. तुम्ही मॅक्झिरीज ड्रीप वापरा. निवडी बनवत बसण्याची गरज नाही. आणि कुठल्या स्टेजला वापरू शकताय तुम्ही? ज्यावेळी शाखीय वाढ होत असते 10 ते 25 दिवसाच्या दरम्यान, यावेळी आपल्याला काय पाहिजे असते की काड्यांची जाडी चांगली व्हावी, थिकनेस चांगला व्हावा, इंटरनोडल ग्रोथ म्हणजे 2 नोड मधलं जे अंतर आहे ते चांगलं व्हावं, लीफ एक्सपान्शन, पानं चांगली मोठी व्हावीत, हे आपलं उद्देश असतो. आणि ह्या उद्देशानुसार वापरायचं झालं तर मॅक्झिरीज ड्रीप सर्वसाधारणपणे 2.5 लिटर आणि अमोनियम सल्फेट सर्वसाधारणपणे 8 किलो. या दरम्यान तुम्ही गरजेनुसार हलकी जमीन असेल तर थोडं मॅग्नेशियम सल्फेट वापरू शकता, पण याच्यामध्ये नाही, वेगळं वापरायचं आहे. पुढे बघा काय म्हणलंय, अजून कुठल्या स्टेजमध्ये? बड डिफरन्शिएशन फेज. मी म्हणलं की ज्यावेळी डोळ्यामध्ये घड निर्मिती होणार असते किंवा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी बड वेगवेगळा होणार असतोय, त्यावेळीची अवस्था 25 ते 45 दिवस. ह्यावेळी काय की पुढे जाऊन आपल्याला कितपत माल निघणार आहे, फ्युचर फ्रुटिंग पोटेन्शियल, म्हणजे पुढे जाऊन तो घड कितपत सदृढ असणार आहे, ह्या दृष्टीनं हा डोस द्यायचा आहे आपल्याला. त्या बडची स्ट्रेंथ, त्या डोळ्याची ताकद वाढवण्यासाठी हा डोस आपल्याला द्यायचा आहे. त्यावेळी किती वापरायचा आहे? मॅक्झिरीज ड्रीप 2 लिटर आणि त्याच्यामध्ये एसओपी 4 ते 5 किलो. बघा इथं तुम्हाला काय मिळणार आहे? फॉस्फरस, की जो त्या डोळ्याला एनर्जी देण्याचं काम करणार आहे, आणि पोटॅशियम मिळणार आहे की जे बर्डची क्वालिटी, त्या डोळ्याची क्वालिटी, दर्जा सुधारण्याचं काम करणार आहे. अशा पद्धतीनं हा डोस तुम्ही देऊ शकताय. असे 2 ते 3 डोस पुरेसे आहेत मॅक्झिरीज ड्रीपच्या बाबतीत.